हरे कृष्णा जगद्गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय। नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निते नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आपण मागच्या प्रवचनामध्ये असं ऐकलं की भगवान श्रीकृष्ण याने आपले मामा कंस याचा वध केला, कारण ती आकाशवाणी होती आणि त्यांच्याच हातून त्यांच्या मामाचा वध होणार होता आणि त्यामुळे त्यांच्याकडून त्यांचा वध झाला। आणि वध झाल्याच्या नंतर कंसाचे 8 भाऊ होते। 8 भाऊ जेव्हा कंसाचा वध झाला त्यावेळेस 8 भाऊही भगवान श्रीकृष्णावर आक्रमण करून, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे मामानी आक्रमण केलं भगवान श्रीकृष्णावर। त्यावेळेस बलरामजी होतेच आणि भगवान बलरामने त्या 8 भावांना, कारण भगवान बलराम हे रोहिणी पुत्र होते, जरी वडील एक होते तरी आई वेगवेगळी होती। त्यामुळे भगवान बलरामाने त्या 8 भावांना एका पाठोपाठ एक असं त्यांना मारून साईडला केलं। त्यानंतर त्यांच्या पत्न्या ज्या होती, त्यांची मुलं जी होती तर गयावया करून रडू लागली त्यांच्या शरीराकडे, शवाकडे बसून। आणि त्यानंतर त्याने असं सांगितलं की भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे दाता आहेत आणि तुम्ही त्यांचा आदर न केल्यामुळे तुम्हाला हा मृत्यू आलेला आहे। त्यामुळे हे होणारच होतं हे आम्हाला माहिती आहे आणि त्यातून तुमचा हा वध झालेला आहे, पण काय करणार, आम्ही त्याला सहन करू शकतो की तुम्ही जाणून बुजून ह्या गोष्टीमध्ये अडकलात म्हणून। हे कोण म्हणाले? भगवान कृष्णांच्या मामी म्हणाल्या की त्यांना त्यांच्या पतींच्या शवाकडे। त्यानंतर हे कृत्य झाल्याच्या नंतर, सर्वांना जागी लावल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे आपल्या आई वडिलांना भेटायला आले तिथे आणि त्यांना मुक्त केलं त्यांच्याजवळ। भगवान श्रीकृष्ण म्हणाले की माझा जन्म झाला, आम्ही दोघे पण वेगळ्या ठिकाणी होतो, परंतु तुम्ही आमचं लहानाचं मोठं करण्यासाठी संगोपन करू शकलात नाही, याचा आम्हालाही आणि तुम्हालाही अतिशय दुःख आहे। परंतु आमची सुविधा नंद महाराज यशोदा माताने अतिशय योग्य प्रकारे केली आणि आज आम्ही तुमच्याकडे आलो, याचा अर्थ कंसाला मारलं आणि त्यातून तुमची सुटका करणं हे महत्त्वाचं आहे। परंतु कोणताही पुत्र आणि पुत्रीने आपल्या आई वडिलांची कशी सेवा करावी, त्यांचा आदर सत्कार कसा करावा आणि आदर सत्कार करण्यासाठी आपण आपल्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाने कसे चालावे, ह्याचं पूर्णतः मार्गदर्शन आज आपण करतो आहोत। वसुदेव व देवकी यांना श्रीकृष्ण बलरामांच्या संरक्षणाची मोठी काळजी होती, परंतु त्यांच्या बाललीलाचे सुख प्राप्त होऊ शकले नाही। श्रीकृष्ण म्हणाले, दुर्दैववश आमचे संगोपन आमच्या आई वडिलांकडून होऊ शकले नाही, त्यांना आमच्या बाललीलाचे सुख मिळाले नाही। तात वडिलांना भगवान श्रीकृष्ण काय म्हणायचे? तात, आणि आईला आई म्हणायचे। सर्व प्रकारच्या भौतिक लाभांना मिळवून देणारे हे शरीर ज्यांच्याकडून प्राप्त असते, अशा त्या आई वडिलांचे ऋण मनुष्य कधीही फेडू शकत नाही। बघा, आई वडिलांच्या संगोपनामुळेच, संभोगामुळेच मुलाचा, पुत्राचा जन्म होतो। जर वडिलांनी जर बीज पेरलं नसेल आईच्या उदरी, तर मुलाचा जन्म कसा होऊ शकतो? म्हणून त्याच्यामध्ये वडिलांची भूमिका अतिशय मोठी असते। परंतु मोठं झाल्याच्या नंतर कोणताही पुत्र आपल्या वडिलांचा कमी आदर करतो, आईचा जास्त आदर करतो। पण सांगायचं तात्पर्य काय,
जमिनी किती जरी सुपीक असल्या आणि सोज्वळ असल्या, तरी शेतकऱ्याने जरी बी नाही टाकलं, तर तिथे उत्पन्न कसं होणार शेतीचं? हे महत्त्वाचं समजणं महत्त्वाचं आहे. आज आपण वडिलांचा सन्मान अतिशय महत्त्वाचा करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळेच उत्पत्ती होते, उन्नती होते आणि उत्तेजन होऊन आपण सर्वस्व श्रेष्ठता स्थापित करतो. सांगायचं तात्पर्य काय? म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले? तुम्हाला बाललीलाचे संगोपन मिळाले नाही. त्यातून भौतिक लाभानं मिळवून देणारे हे तुमच्याकडून मिळालेले शरीर ज्यांच्याकडून प्राप्त होत असते, अशा आई-वडिलांचे ऋण मनुष्य कधीही फेडू शकत नाही. बघा, आजकाल जी मुलं आपल्या आई-वडिलांना त्रास देतात, आई-वडिलांना उलट बोलतात, वडिलांना आदर नाही करत, त्यांना पाय लागला, कुठे काय लागला तर आपण त्याचा आदर करत नाही. त्याच्यानंतर आपल्यापेक्षा ते मोठे आहेत, आपल्याला जन्माला घालून लहानाचं मोठं केलं आणि त्यांचे उपकार आपण आपल्या शरीराची कातडी जरी काढून दिली, चामडी जरी काढून दिली तरी फेडू शकत नाही. हे माहिती नाही ह्या मुलांना आणि त्याच्यामुळे भगवान स्वतः सांगतात, स्वतः भगवान असूनही भगवान बोलतात, की तुम्ही आम्हाला जन्माला घातल्याच्या नंतर आम्हाला जे तुम्ही जे दिलेलं आहे हे शरीर, ह्याचे उपकार आम्ही कधीही फेडू शकत नाही. तर सांगायचं तात्पर्य काय? कधीही मुलाने आई-वडिलांना त्रास देऊ नये, आई-वडिलांना कधीही घराच्या बाहेर ठेवू नये, आई-वडिलांचा कधीही कोणाकडून आपल्याकडून अपमान होऊ नये याची अत्यंत काळजी घेणं महत्त्वाचं. जसं आई-वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, तसं आपलं कर्तव्य आहे, की आई-वडिलांचं उतारतं वय आलं, की त्यांची पण सेवा तशाच प्रकारची झाली पाहिजे. आणि हे मतलब मुलांचं कर्तव्य आहे. ते स्पष्ट भगवान बोलतात, आई-वडिलांचे ऋण मनुष्य कधीही फेडू शकत नाही. वैदिक ज्ञानानुसार हा मनुष्य देह प्राप्त करून जीव सर्व प्रकारची धर्मकृत्य संपन्न करण्यात, सर्व इच्छा पूर्ण करण्यात आणि सर्व प्रकारचे धन प्राप्त करण्यास समर्थ होतो. मानव देहात भौतिक अस्तित्वातून मुक्ती मिळण्याची सर्वतोपरी शक्यता असते, परंतु माता-पिताच्या एकत्र प्रयत्नाने निर्माण होत असते. हे शरीर कोणाच्या? माता-पितांच्या एकत्रित प्रयत्नामुळे होत असते. मनुष्याने माता-पिताच्या ऋणाची जाणीव ठेवावी. त्यांच्या ऋणाची फेड आपल्याला कधीहीच करता येणे शक्य नाही, हे त्याने समजून घेतले पाहिजे. मुलगा मोठा झाला, त्याने आपल्या वागण्याने माता-पितांना संतुष्ट केले नाही अथवा योग्य धनाची व्यवस्था आई-वडिलांसाठी केली नाही, तर त्यांची सेवा केली नाही, तर त्याला मृत्यूनंतर यमराजाकडून निश्चितच शिक्षा होते. आणि ती शिक्षा काय होते? तर स्वतःचे मांस खाणे त्याला भाग पडते. यमराजाकडून आई-वडिलांची जर सेवा केली नसेल, तर यमराजाकडून कोणती शिक्षा होते? की जो पुत्र ज्या आईवडिलांना त्रास देतो, त्या पुत्राला मेल्याच्या नंतर यमराजाकडून त्याचं स्वतःचं मांस खाण्याची मांस खाणे भाग पाडते. ही सजा असते. पात्र असूनही मनुष्य वृद्ध माता-पित्याचे, बहिणीचे, पत्नीचे, मुलाचे, गुरुचे, ब्राह्मणांचे आणि इतर आश्रितांचे रक्षण करीत नसेल, तर श्वास घेत असतानाही मृत असल्यासारखाच आहे. जो जिवंत असून जर आई-वडिलांचं संगोपन करत नसेल जो मुलगा, तो जिवंत असूनही मृत्यू झाल्यासारखा असं स्पष्ट बोलले. प्रिय वडील, प्रिय तात, तुम्हाला आमचे पालनपोषण करण्याची सदैव उत्कंठा होती, परंतु दुर्दैवाने अद्याप आम्ही तुमची कोणतीही सेवा करू शकलो नाही. आजपर्यंत आम्ही व्यर्थ काळ घालविला. आमच्या सामर्थ्याबाहेरील कारणामुळे आम्हाला तुमची सेवा करता आली नाही. प्रिय तात, आई, आम्हाला आमच्या पापकर्माबद्दल क्षमा करा. बघा, भगवान स्वतः बोलतात की आई वडिलांना की आम्ही तुमची सेवा करू शकलो नाही आणि तुमचं हे तुमच्या ह्या देण्याने आम्ही जे उत्पन्न झालो, तो आमचं कर्तव्य आहे तुमची सेवा करणे, परंतु आम्ही सेवा नाही केल्यामुळे
आम्हाला क्षमा करा. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण निष्पाप बालकाच्या भूमिकेने मधुर शब्दात बोलत असताना वसुदेव आणि देवकी पुत्र वात्सल्याने भारावून गेले. त्याने मोठ्या आनंदाने त्यांना हृदयाशी धरले. त्यांना अतिशय विस्मय ते बोलू शकले नाहीत. श्रीकृष्णाच्या शब्दांना प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. त्याने मोठ्या स्नेहाने श्रीकृष्णांना बलरामांना आलिंगन दिले आणि अश्रू ढाळीत तसे स्तब्ध उभे राहिले. सांगायचं तात्पर्य काय, की आजची जी परिस्थिती कलियुगामध्ये चाललेली आहे, की लग्न करून मुलं वगैरे होतात. आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मूल असतं हे प्रत्येक आई-वडिलांचं. आणि मुलं झाल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटतं, की आपली मुलं आपलं संगोपन बरोबर करतील आणि त्या उद्देशाने त्यांचं शिक्षण, त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी वगैरे सर्व दिलं जातं. पण ज्यावेळेस तो मुलगा मोठा होतो आणि लोकांच्या संपर्कात जातो, काही त्यांची मैत्री जेव्हा वाढते आणि मैत्री झाल्याच्या नंतर जेव्हा त्याच्याबरोबर त्याचं लग्न करून जेव्हा एक दुसऱ्याची मुली आपल्या घरात येते आणि त्याची पत्नी म्हणून वावरत असते आणि त्या पत्नी म्हणून वावरत असताना जेव्हा तिच्यावर जर संस्कार झालेले नसले, की ते संस्कार त्या मुलावर टाकते आणि त्यानंतर त्यांना असं वाटतं, की आपण 2च योग्य आहोत. बाकी आपल्यामध्ये आई-वडील कोणी नसावं आणि त्यांना आपण बाहेर जाण्यासाठी उत्तेजित करतात आणि त्यामुळे त्यांच्या संसाराला तडा जातो. कोणाच्या? नवीन मुलाच्या लग्न झालेल्या संसाराला तडा जातो. याचं कारण काय? की ते आई-वडिलांवर लक्ष देऊ शकत नाही, त्यांचं संगोपन करू शकत नाही, त्यांना औषध-उपचार, डॉक्टर काही करू शकत नाही आणि ते त्यांना लगेच वाटतं आणि म्हणून ते त्यांना बाहेर काढतात. आता ज्या मुलावर आई-वडील डिपेंड आहेत, त्या मुलाने जर त्या आई-वडिलांना जर बाहेर काढले, तर लोकांचं काय घेऊन बसला? आज काही लोकं मी बघतो आश्रमांच्या बाहेर आहे. लोकं अशी रोडवर झोपलेली असतात. त्यांच्या मुलं त्यांची काळजी घेत नाही. ती मुलं अतिशय पापमय मुलं आहेत आणि जी आई-वडिलांची दक्षता घेत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना जी सजा आहे, ती त्यांचंच मांस त्यांना यमराज खायला देतो. ही अतिशय मोठी सजा आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा योग्य सन्मान करून, त्यांचा आदर करून, त्यांची प्रथम सेवा, बाकीच्यांची नंतर. अरे भगवंताचं स्वरूप जे आहे, आई-वडील आहेत, हे आपल्या घरात प्रथम सकाळी उठल्याबरोबर जर आपला मुलगा, कोणताही मुलगा आपल्या आई-वडिलांचे जर चरण धरत असेल, नमस्कार करत असेल, दंडवत करत असेल आणि त्यांचे जर त्याच्यावर आशीर्वाद जर असतील, तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पुण्य कोणतं आहे? देवळात जायची काय गरज आहे? काही नाही. परंतु तो मुलगा भगवान विग्रह स्वरूपात देवळात आहे, परंतु साक्षात अंश स्वरूपात प्रत्येक मानवाच्या शरीरात आहेत आणि म्हणून माणसाने वाचन जास्त भगवद्गीता मतलब आध्यात्मिक वाचन जास्त करणं महत्त्वाचं आहे आणि आध्यात्मिक लोकांच्या संपर्कात साधू, संत, आचार्य यांच्या संपर्कात राहणं महत्त्वाचं आहे आणि हप्त्यातून एकदा तरी या 15 दिवसातून एकदा तरी मंदिरात जाऊन भगवंताचं विग्रह स्वरूप अलग-अलग मंदिरात जाऊन दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. हे आपल्या कामासाठीच आहे आणि सांगायचं तात्पर्य काय, की प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांना जास्तीत जास्त लक्षपूर्वक सेवा करणं हे आपलं पुण्यकर्म आहे आणि त्यातूनच तुम्हाला पुढच्या जन्मीची कोणत्या जन्मी तुम्ही जाऊ शकाल. कारण मानवाला अनेक योनी 84 लक्ष योनी आहेत. 84 लक्ष योनीमध्ये जाताना कोणती योनी पाहिजे ते त्याने आपल्या कर्तव्याने ठरवायची असते. तो भगवंताला बोलू शकतो मला ह्या योनीत जायचं आहे, त्या योनीत जायचं आहे. त्या मनुष्य 84 लक्ष योनी फिरून मनुष्य जन्म ज्यावेळेस माणसाला मिळतं, ते फक्त भगवंताची भक्ती करण्यासाठी मिळतं आणि ती भक्ती करून भागवत धाम जाण्यासाठी आहे. फक्त एकच जन्म मनुष्य जन्म. अदरवाईज सगळे जन्म जे 84 लक्ष योनीमधले जन्म आहेत, हे फक्त जन्म मृत्यू जरा व्याधीसाठी आहेत आणि ज्ञानी माणूस फक्त मनुष्य म्हटला आहे आणि मनुष्य जन्म हा त्याच्या पुण्यकर्मानेच मिळतो. अन्यथा बाकी सर्व पशुपक्षी किती त्रास काढतात. सांगायचं तात्पर्य काय, आपलं जे हे मनुष्य जीवन आहे हे आपल्याला योग्य प्रकारे आई-वडिलांच्या सेवेमध्ये घालवला पाहिजे.
आणि त्या आई-वडिलांची प्रथम सेवा, नंतर समाजाची सेवा. कारण समाजाचे पण आपल्यावर उपकार आहेत. समाजाने आपल्याला भरपूर काही बनवून ठेवलेलं असल्यामुळे आपण त्याचा फायदा घेत असतो. आणि आई-वडील, समाज आणि देश ह्या 3 गोष्टी आपल्याला अतिशय सेवायुक्त आहेत आणि त्यामुळे देशाची सेवा म्हणजेच मातृभूमीची सेवा आणि त्यामुळे आपलं जीवन सुखी होऊ शकतं. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद महाराज की जय. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ आहेत ते इतरांना फॉरवर्ड करा, जेणेकरून लोकांना पण त्याचा फायदा मिळू शकतो. हरे कृष्ण.